आनंदिकेसाठी एक महान व्यक्ती की त्यांच्या सान्निध्यात मला काम करण्याची संधी प्राप्त झाली. ते मला मी भावाच्या प्रमाणे मला ते दिघे साहेबांनी माझा परिवार सांभाळलं. तशाच प्रकारचा आज एकनाथ शिंदे देखील माझा परिवार सांभाळतो. संजय हा माझा अभ्यास आहे. आता देखील आम्ही या निवडणुकीमध्ये प्रयत्न करत विधानसभेमध्ये आपला शिंदे साहेबांचा प्रयत्न केले. 2029ला जेव्हा विभागणी होईल त्या याच्यामध्ये नवीन विधानसभा सुरू होईल त्यामध्ये संजयला आम्ही त्यावेळेला विधानसभेचा उमेदवार म्हणून निवडून द्यायचा प्रयत्न करू आणि आमदार म्हणून या ठिकाणी भोई परिवारामध्ये ते येईल. सभागृहामध्ये आम्ही बघतो या ठिकाणी आम्हाला असं वाटतं कधी कधी की यांच्या जागेवर आपण का जागू नये, आपण का असं आपण विकासाचा दुसरे प्रयत्न करू नये. आज आपण ठाण्यात शहराचा विकास करू थांबता कामा नये. त्यासाठी ठाण्याला ज्या मूलभूत ज्या गोष्टी हव्यात तर देण्यासंदर्भात हे प्रयत्न करत असतील आम्ही करायचा प्रयत्न केलं पण त्याची अंमलबजावणी करणारी माणसं त्या ठिकाणी उपलब्ध मिळाली. त्या ठिकाणी हे आमचं दुर्दैव या ठिकाणी घराण्याशाही याच्यासाठी केलं गेलं असेल तर आम्ही इतका मतं आलो नसेल. कुठं 500,000 मतं निवडून आलो शकतो. भोई परिवार त्या ठिकाणी आहे. हा भोई पर्व आहे त्या ठिकाणी. वाहतं ठाणं नवीन ठाणं जुनं ठाणं अशा प्रकारचे ठाणं पाहिल्यानंतर आज भयानक वस्ती या तुमच्या घोरबंदरला असते भयानक. तसं आता गणेश नायकांनी नवीन मुंबईमध्ये त्यांचं स्वतःचं त्या ठिकाणी एक धर्म निर्माण केलं. तसं पाहिजे आपलंही धर्म निर्माण झालं पाहिजे. मला बोलला सुद्धा ते जमत नाही. त्यामुळे आजची नसल्यामुळे मला काहीतरी कुठं कमी पडतोय मोठी गोष्ट आम्ही पोकळी विमा झाली. ह्या जनतेला मी कधी विसरलो. ज्या जनतेने मला मोठं केलं त्या जनतेला रक्षक कधी विसरणार.